रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत असा कवी असणार आहे ज्यांनी आपल्याच नात्यांची ओळख आपल्याला वेगळ्या पद्धतीनं कवितांच्या माध्यमातून करून दिली आहे. कदाचित तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण गप्पा मारणार आहोत कवी संगीतकार संदीप खरे यांच्यासोबत. नमस्कार सर, रेडिओ सिटीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद प्रसन्न, आणि सगळ्या ऐकणाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी नेहमीच सांगत असतो तसं की हे सगळे पुढचे दिवस जे आहेत सगळ्यांना चांगल्या पुस्तकांचे, चांगल्या सिनेमा नाटकांचे, चांगल्या राजकीय सामाजिक घटनांचे असे जावोत, अशी शुभेच्छा. क्या बात आहे. शुभेच्छांची खरं तर सध्या खूपच गरज आहे. आणि पहिला प्रश्न च्या पलीकडे या सेगमेंटमध्ये पॉडकास्टमध्ये आपण बोलतोय त्यामुळे हाच आहे की एक संवेदनशील कवी म्हणून संदीप खरे यांना आम्ही ओळखतोच, पण च्या पलीकडे संदीप खरे सांगायचे असतील तर नेमके कसे सांगता येतील? आता कवी म्हणून प्रामुख्याने मी ओळखला जातो, परंतु आयुष्यावर बोलू काही नामंजूर दिवस याला संगीत पण माझं आहे. बरोबर. म्हणजे प्रॉमिनंटली कधी मी म्हणजे मुख्य प्रवाहातला संगीतकार कधी झालो नाही. माझ्या कविता सगळ्या मला चालीमध्ये सुचतात बेसिकली. त्याच्या पलीकडे मला ऍक्टिंग आवडते, त्याच्या पलीकडे मी कॉपी रायटिंग करतो, स्टोरी रिडिंग करतो. तर मला म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मला स्वतःला एक कोणीतरी म्हणून ओळखलं जाण्यापेक्षा एक एक्सप्रेशनिस्ट म्हणून मला ओळखणं गेलं तर मला आवडतं. त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की सगळ्या कलांना हातात हात घालून चालत असतात. म्हणजे कवितेमध्ये कुठेतरी पेंटिंग असतं, पेंटिंग मध्ये आपल्याला कविता सापडते. इव्हन गाण्यामध्ये आपल्याला ऐकता ऐकता डोळे मिटले की असं एखादं पोर्ट्रेट उभं राहतं डोळ्यासमोर किंवा एखादं लँडस्केप उभं राहतं. तर मला वाटतं सगळ्या कला हातात हात घालून जातात आणि सगळ्यामध्ये रस असल्यामुळे किंवा पुणेरी भाषेत सांगायचं तर सगळ्यात नाक खूप असण्याची सवय असल्यामुळे मला एखादी कविता किंवा एखादे एक्सप्रेशन देताना आपल्या अंगामध्ये जे जे काही आहे, जे काही थोडं बहुत आहे ते सगळं एकवटून व्यक्त व्हायला आवडतं. शब्दांना जर का सुरांची ओढ असेल तर मी असं विचार नाही करत की आपण चाल द्यावी का नाही द्यावी, मग ती त्या चाली चकट होते. क्या बात आहे. आता ऍक्टिंग मध्ये सुद्धा आपण जर का म्हणलं तर शाळा कॉलेजमध्ये एकांकिका केल्या, दिग्दर्शित केल्या, बसवल्या, आणि जेव्हा सिनेमामध्ये काम करायला सुरुवात केली तसं एक लक्षात येतं ना की त्याच्यावर एक वेगळी मजा आहे की आपण म्हणून सतत जगतच असतो. बरोबर. परंतु एक प्रकारे परकाया प्रवेश असतो. म्हणजे आपण काही काळ तरी आपण नसलेलं एखादं काहीतरी जगत असतो कॅरेक्टर. तर ती एक खूप मजा असते. अशी कुठली ठिकाण आहेत बॉ की जिथे संदीप खरे यांना फिरायला जायला आवडतं? मला बेसिकली शांतता आणि निसर्ग या दोन गोष्टी अतिशय प्रिय आहेत. म्हणजे कुठे तरी टुरिस्ट डेस्टिनेशन जाऊन तिथे घोळक्यामध्ये थांबण्यापेक्षा मला अगदी शांततेमध्ये मग ते 5 स्टार अम्युनिटीज नसले तरी चालतात मला. म्हणजे आता आम्ही ज्यावेळेला ट्रेकिंग करतो तर तिथे बरेचदा गैरसोयच असते. तुम्हाला लक्झरी स्टेज उपलब्ध नसतात, परंतु ती हवा, ते डोंगर, तो पाऊस या सगळ्या याच्यामध्ये ते काही कष्टच जाणवत नाही. म्हणजे आपण जे 5 स्टार 7 स्टार मध्ये जे काही 6 कोर्स 7 कोर्स डिनर करतो त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तो डोंगर चढून गेल्यानंतर जी भूक लागलेली असते त्याच्यानंतर जी साधी खिचडी मिळते आपल्याला तयार केलेली, त्याची चव कुठल्याही कॉन्टिनेंटल पेक्षा भारी असते. खरंय. आणि तिथला जो पाऊस अंगावरती आपण घेतो तो काही शहराच्या ट्रॅफिक मध्ये रस्त्यावरती जो आपला पाऊस चिडचिडा करतो तसा नसतो तो. बरोबर. तो त्यावेळेला तर बेधुंद अंगावरती कोसळत असतो. मग अशा वेळेला पाऊस भाजत नाही, सर्दी होत नाही, खोकला होत नाही, काही होत नाही. त्यामुळे मी वाटच बघत असतो. माझा मित्र तर मला कायमच म्हणतो की त्यांनी मला एक कॉम्प्लिमेंट दिली की पाऊस सुरू झाला की 2 गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडतात. पहिलं म्हणजे बेडूक आणि दुसरं म्हणजे सर्दी. आय वॉज सो हॅपी टू लिसन दॅट. मला इतकी मजा आली ते ऐकून. म्हणलं तुझं बरोबर आहे, 100% मान्य आहे मला. कविता लिहित असताना आपण नात्यांबद्दल लिहायला पाहिजे असं का बरं जाणवतं सध्याच्या काळामध्ये? आणि नाती जरा जास्त अपील पण होत आहेत. की मी 3री पासून जेव्हा कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा कुठलंही टार्गेट ऑडियन्स ठेवून कुठलीच कविता लिहिली जात नाही सगळ्यात पहिल्यांदा. बरोबर. आता माझी जवळजवळ 5-6 पुस्तकं काव्यसंग्रह प्रकाशित झाले. तर ते तुम्ही वाचाल तर तुम्हाला कळेल की सर्वंकष कविता आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कविता आहेत, वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत. बरं. आयुष्यावर बोलूकाईमध्ये सादर ज्या कविता केल्या जातात, आता नसतेस घरी तू जेव्हा, ही कविता जी आहे ती
बायकोवरची कविता, तर ती पण अशी चालीमध्येच सुचलेली कविता आहे. बरं. नसतेस घरी तू जेव्हा, ते म्हणजे आता बायकोवर कविता लिहू असं नसतं ते. मला असं वाटतं की तुम्ही जे जगताना जे अनुभव घेता, जे काही तुमच्या कळत नकळत निरीक्षण होतात, तर या सगळ्याचा परिपाक कधी ना कधीतरी कवितेमध्ये त्याचा अंश उतरतो. आता दबलेल्या बाबाची कहाणी लिहिताना आता चला मुलीवरती कविता लिहू असं नाही येते. तो एक अनुभव आहे. पण आयुष्यावर बोलू काही ते इतके सलग प्रयोग आम्ही करायचो की पुढे ठरवून आम्ही ते कमी केले की बाबा घरच्यांना वेळच नाही. म्हणजे अनुभवलेली अवस्था आहे की मी अक्षरशः दौऱ्यावरनं घरी यायचो, झोप झाली की पुन्हा पुढच्या दौऱ्यावर निघायचं असायचं. त्यावेळेला मुलगी लहान होती माझी. बरोबर. आणि ते जे आहे की उंबरठ्यापाशी तुझ्या डोळ्यात पाणी येईल का माझ्यासाठी, हा जो प्रश्न आहे ना तो खरोखर पडलेला प्रश्न आहे. बरोबर. आणि मग ते पुढे मुद्दामून आम्ही ठरवून कमी केलं की घरच्यांना वेळ द्यायला पाहिजे आपण. वा. तर हा प्रत्यक्ष अनुभव नंतर कवितेमध्ये आला, तुम्ही घेतला खूप अगोदर होता. सगळ्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी कवितेतनं बाहेर पडतच असतील असं नाही सांगता येणार. तुमचं असं कोणी व्यक्ती आहे का जवळचं की ज्याच्याकडे तुम्ही प्रत्येक विषय बोलता, त्याच्याशी मांडता, त्याच्याशी शेअर केलं की बरं वाटतं, असं कोणी व्यक्ती आहे? हो आहेत ना. म्हणजे माझे अगदी कोर ग्रुप आहे मित्रांचा. अच्छा. त्यांचा कवितेशी काही संबंध नाही. बरं. त्यांना मी माझ्या आयुष्यात बोलू काही ते 2000 प्रयोग झालेत, 20 वर्ष झाले. कौतुक जरूर आहे, परंतु असे मित्र फार आवश्यक असतात जे तुम्हाला ट्रेकिंगला गेल्यानंतर सांगतात की आयुष्यासारखं बसू नको, जाऊन मांडी घासू नये. वा वा. तर असे मित्र फार आवश्यक असतात. बरोबर. आणि मग या लोकांकडे कसं असतं की ज्या याच्यामध्ये मी आहे, कार्यक्षेत्रामध्ये आहे, तिथे सुद्धा मोजकेच मित्र आहेत. सलील आहे, सगळ्यांची नावं घेत नाही मी, कारण ज्यांची घ्यायची राहून जातील त्यांना कदाचित राहील. बर. पण असे काही मोजके मित्र या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहेत की. पण अदरवाईज काय होतं की तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात त्या व्यवसायामध्ये तुमच्या ओळखीचे लोक असतात, तुमच्या जवळचे मित्र असतात. पण मित्र ज्याला म्हणजे काय म्हणतात की जीवलग ज्याला म्हणावं किंवा सखा ज्याला म्हणावं, असे फार रेअरली मिळतात आणि जे की नॅचरली आहे. खरंय. तर त्यामुळे या क्षेत्राच्या बाहेर जे आहेत ते म्हणजे जास्त जवळचे आहेत. बरं. स्वतःबद्दलची आवडणारी एखादी गोष्ट की ही गोष्ट आहे खूप छान वाटतं माझ्यामधली, आणि एक गोष्ट की जी अशी बदलायला पाहिजे असं माझंच मला वाटतं, अशी कुठली गोष्ट सांगता येईल का? मी आळशी खूप आहे, ते बदलता आलं तर. बर. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलंही ध्येय किंवा कुठलंही हे न ठेवता मी चालत आलो. पण मला रोजचा दिवस उत्सुकतेचा वाटतो. मला ठराविक तात्पर्यबद्ध करायला कधी जमलं नाही. बर. किंवा पुढच्या 5 वर्षाचं माझं हे नियोजन आहे, 5 वर्षांनी मी स्वतःला इथे पाहतो, 10 वर्षांनी इथे पाहतो. अशा प्रकारे चाकोरीबद्ध कधी मी जगलो नाही. आणि जे आवडलं ते मनापासून केलं आणि ते करण्याची संधी मला मिळाली, तसं जगता आलं, तर हा भाग माझ्या आयुष्यातला मला खूप आवडतो. मला खात्री आहे आजच्या गप्पांमधनं कवी आणि संगीतकार संदीप खरे यांच्या पलीकडची माहिती कदाचित आपल्याला ऐकायला मिळाली असेल च्या पलीकडे या पॉडकास्ट मधून. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.